नमस्कार दोस्तों, मैं हूं श्रेयस तलपदे और आपका स्वागत है BASF द्वारा प्रस्तुत वारे किसान सीजन 2 में। हम सब जानते हैं कि जिंदगी में सुरक्षा कितनी जरूरी है, चाहे वो पोल्यूशन में मास्क पहनना हो या बाइक चलाते वक्त हेलमेट। ये छोटी छोटी चीजें हमें बड़ी मुसीबतों से बचाती हैं। और जैसे हमारी सुरक्षा जरूरी है, वैसे ही किसानों की भी, खासकर तब जब वो अपने खेतों में खरपतवार नाशक, कीटनाशक जैसे उत्पाद स्प्रे करते हैं। और इसी सुरक्षा की जरूरत से जन्मा है एक इनोवेशन। आज की कहानी है महाराष्ट्र के एक युवा किसान योगेश जी की, जिन्होंने किसानों की सुरक्षा के लिए ऐसे स्प्रे मशीन बनाए जिनको भारत सरकार से लेकर बिल गेट्स तक ने सराहा। परिवार के कठिन समय में शुरू हुआ योगेश जी का कॉलेज प्रोजेक्ट आज एक सफल कृषी समाधान बन गया है। नमस्कार, माझं नाव योगेश राजेंद्र गावंडे। मी मूळ चितेपिंपळगाव, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र। मी शेतकऱ्यांसाठी एक असं नवीन मशीन बनवलंय जेणेकरून शेतकऱ्यांचा पैसा, वेळ आणि मेहनत या तिन्ही गोष्टी वाचतील। 2014-15 साली माझ्या भावाला औषध फवारणी करताना विषबाधा झाली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं। आणि ॲडमिट झाल्यानंतर तो 2-3 दिवसानंतर घरी गेला। पण जेव्हा मी गावाकडे घरी गेलो, ज्या वेळेला मी इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला होतो, तर त्यावेळी वडील म्हणाले की तुम्ही इंजिनिअरिंग करताय तर आमच्यासाठी काहीतरी करा। आणि त्यावेळेला असं वाटलं की आपण हा जो काही फवारणीचा प्रॉब्लेम आहे यासाठी खरंच काहीतरी काम करायला पाहिजे। आणि फर्स्ट इयरला असताना सेकंड सेमिस्टरला आम्ही IC इंजिन नावाचा एक सब्जेक्ट शिकत होतो। तर त्याचं जे काही मेकॅनिझम आहे, पिस्टन रेसिप्रोकेट होतो आणि व्हील रोटेट होतं, तर ते मेकॅनिझम आम्ही रिव्हर्स केलं आणि एक चाकावर चालणारं एक आम्ही पहिलं प्रोटोटाईप बनवलं। आणि काही दिवसानंतर 5-6 महिन्यानंतर आमच्या कॉलेजला जेव्हा प्रोजेक्ट कॉम्पिटिशन होतं, त्यावेळी मग आम्ही त्या प्रोडक्ट छोटा बनवला आणि कॉलेजच्या गॅदरिंग कॉम्पिटिशनमध्ये ठेवला। तिथं आम्हाला फर्स्ट प्राईज मिळालं। खूप साऱ्या लोकांनी आम्हाला ॲप्रिशिएट केलं आणि तिथूनच एक असं वाटलं की आपण ह्या प्रोडक्टला किंवा या जो काही प्रोजेक्ट आम्ही बनवला आहे ह्याला आपण पुढं घेऊन गेलं पाहिजे। आणि यासोबतच आमचे काही कॉलेजमधले मित्र होते, त्यामध्ये सगळ्यांनी आम्हाला त्यावेळी मदत केली। आमचा प्रोडक्ट डेव्हलप करण्यापासून तर प्रोडक्ट विकण्यापर्यंत असेंबल करण्यासाठी या सगळ्यांमध्ये आम्हाला माझ्या मित्रांची मदत झाली। सुरुवातीला आम्ही चाकावर चालणारं मशीन बनवलं, त्यामध्ये कुठलंही पेट्रोल, डिझेल, बॅटरी कशाचीही गरज नव्हती। मग जशी जशी शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट यायला लागली तसं आम्ही त्यात बॅटरी ऑपरेटेड मॉडेल आणि सोलार ऑपरेटेड मॉडेल डेव्हलप केलं। सोलार ऑपरेटेड मॉडेल बनवण्याचं मूळ कारण हे की प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नाही आहे, तर कोणत्याही शेतकऱ्याला हे मशीन सहज वापरता यावं, सहज चार्ज करता यावं आणि वापरता यावं, ह्या हिशोबाने आम्ही सोलार ऑपरेटेड मॉडेल बनवलं। याच्यातून तुम्ही एका वेळी 4 ते 6 साऱ्यांना फवारणी करू शकता। इथे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि मेहनत या तिन्ही गोष्टी वाचतात। जिथे आपल्याला 1.5 ते 2 तास लागतात 1 एकर क्षेत्र फवारण्यासाठी, तिथं तुमचं काम 25 ते 30 मिनिटात या पंपाने होऊ शकतं। सद्यस्थितीमध्ये शेतकरी काय करतात तर पाठीवर पंप घेऊन फवारणी करतात। हे जे काही पाठीवर पंप घेऊन फवारणी करणं आहे, यामध्ये खूप साऱ्या अडचणी शेतकऱ्यांना येतात। एकतर तुम्हाला 20 ते 25 किलोचं वजन पाठीवर घेऊन पूर्ण शेतभर तुम्हाला फिरावं लागतं। यामध्ये कुठेही तुमची इच्छा जरी असली तरी तुम्हाला मध्ये कुठे थांबता येत नाही। वजन पाठीवर असल्यामुळे तुम्हाला कोणतंही दुसरं काम त्यावेळेला करता येत नाही। जे काही हातात सिंगल नोझल असतं तर त्याचं अंतर आणि बॉडीचं अंतर हे खूप कमी असतं, त्यामुळं जे काही औषध आपण फवारतोय तर ते नाकातोंडात जाण्याचे खूप जास्त चान्सेस असतात आणि त्यामुळं विषबाधा होणे, आय इरिटेशन होणे, स्किन इरिटेशन होणे यासारख्या खूप साऱ्या गोष्टी होतात। आणि यामुळं आत्तापर्यंत खूप सारे शेतकरी किंवा जे काही लेबर आहेत ते दगावलेले आहेत। आणि हा जो काही प्रॉब्लेम आहे हा सोडवण्यासाठीच आम्ही निओ स्प्रे पंप डेव्हलप केला। आमच्या पंपाने जेव्हा कोणताही शेतकरी फवारणी करतो तर ऑपरेटर आणि नोझल यामध्ये जवळपास 4 ते 4.5 फुटापेक्षा जास्त अंतर आहे आणि एका वेळी तुम्ही 4 ते 6 साऱ्यांना फवारणी करू शकता। त्यामुळे इथं सेफ्टी खूप जास्त आहे। तुम्ही कोणतेही औषध तुमच्या अंगावर येत नाही आणि शेतकऱ्यांचा इथे वेळ, पैसा आणि मेहनत या तिन्ही गोष्टी वाचतात। यामध्ये आमचं जे बॅटरी ऑपरेटेड मॉडेल आहे ते 2 ते 5 एकर ज्यांचं क्षेत्र आहे त्यांच्यासाठी आहे।
आणि ज्यांचं 5 एकर किंवा 10 एकरपेक्षा जास्त क्षेत्र आहे त्या शेतकऱ्यांसाठी आमचा बाहुबली स्प्रेअर आहे, जो की ज्यांचं क्षेत्र जास्त आहे आणि ज्यांना कमी वेळेत जास्त क्षेत्र स्प्रे करायचे किंवा कोणतंही ऑपरेशन करायचं आहे तर त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आम्ही हे मशीन डेव्हलप केलं आहे. आत्तापर्यंत आम्ही जवळपास 8,000पेक्षा जास्त मशीन्स विकल्या. जवळपास 22 राज्यांमध्ये भारतात ही मशीन पोहोचले. जवळपास 20,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या मशीनचा लाभ झाला आहे. आणि आमचा जो काही प्रोडक्ट आहे हा वुमन फ्रेंडली आहे. कोणती महिला हे मशीन सहज वापरू शकते आणि फवारणी करू शकते. त्यांना कुठल्याही लेबरवर डिपेंड राहायची गरज पडत नाही. आणि या प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही जे काही UP आणि ओडिसामध्ये काम केलं, जो काही इम्पॅक्ट क्रिएट केला, तर त्याचीच नोंद घेत आम्हाला बिल गेट्स सरांना भेटण्याची संधी मिळाली. आणि जवळपास 7 मिनटं मी त्यांच्याशी चर्चा करू शकलो. माझा प्रोडक्ट मी त्यांना समजावून सांगितला आणि त्यांनी फक्त माहिती ऐकलीच नाही तर एखाद्या प्रगतिशील शेतकऱ्यांसारखं त्यांनी प्रश्न विचारले. मग ती मशीन स्वतः त्यांनी हाताळून बघितलं, वापरलं आणि ॲप्रिशिएट केलं. एक जरूरत, एक हौसला और एक युवा की पहल आज किसानों के लिए बन गया है एक सरल और सुरक्षित समाधान. योगेश जी ने साबित कर दिया, खेती ही दुनिया का सबसे उत्कृष्ट और सर्वोच्च उत्तरदायित्व है. फार्मिंग द बिगेस्ट जॉब ऑन अर्थ. और इसी सोच के साथ BASF ने 2016 में लॉन्च किया सुरक्षा हमेशा प्रोग्राम. इस पहल में BASF ने किसानों को सिखाया फसल सुरक्षा उत्पादों का सही और जिम्मेदारी से इस्तेमाल कैसे किया जाए और उन्हें उपलब्ध कराए संरक्षण किट, जिसमें है आसान पहनाव के लिए मास्क, दस्ताने, गॉगल, एप्रन और ट्राउजर, जो स्प्रे के समय किसानों को सुरक्षित रहने में मदद करते हैं और वो भी किफायती और टिकाऊ रूप से. दोस्तों, हमने BASF द्वारा प्रस्तुत बाहर किसान के मंच पर देश के अलग अलग कोनों से ऐसे किसानों की कहानियां सुनी जिन्होंने मेहनत, जुनून और नई सोच से खेती का रूप बदल दिया. तो आइए इन कहानियों को करे सलाम. बाहर किसान, तेरे दम पे सारा जहां. फिर लौटेंगे और भी प्रेरणादायक कहानियों के साथ. तब तक के लिए BASF के साथ जुड़े रहिए और अपनी खेती को नई दिशा देते रहिए, क्योंकि खेती ही है दुनिया का सबसे उत्कृष्ट और सर्वोच्च उत्तरदायित्व. फार्मिंग द बिगेस्ट जॉब ऑन अर्थ.